मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर पदावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष आता थेट महापौर पदावर केंद्रित झाला असून भाजपचे नेते व मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे। नितेश राणे यांनी नुकतंच केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। त्यांनी MIM नेते वारिस पठाण यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला। मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा बुरखावाली महिला होऊ शकते अशी धमकी दिली जात असताना ठाकरे गट गप्प का होता, असा सवाल त्यांनी व्यक्त केला आहे। तसेच कृपाशंकर सिंग उत्तर भारतीय महापौर होऊ शकतो असे विधान होताच विरोधकांनी गदारोळ केला असा आरोपही राणे यांनी केला। ठाकरे गटावर हिंदुत्व आणि मराठी अस्मितेवर दुटप्पी भूमिका घेतल्याची टीका करत त्यांनी ठामपणे सांगितले की मुंबईचा महापौर हा मराठीच, हिंदूच आणि आमचाच होणार। या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे।